स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी बघणार आहोत। उद्धव ठाकरेंना एक झटका मिळाला, ती म्हणजे 6 फुटीर खासदारांना मान्यता मिळाली आहे। 6 खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण मान्य करण्यात आलंय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून विलीनीकरणावरती मोहर उमटवण्यात आली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका म्हणावा लागेल, कारण जे 6 खासदार ठाकरेंच्या सेनेतनं शिंदे सेनेमध्ये गेले, त्या फुटीर 6 खासदारांना आता मान्यता देखील मिळाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या 6 खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे। म्हणजेच 6 खासदारांचं विलीनीकरण मान्य केलंय। लोकसभा सचिवालयानं एक पत्रक काढलंय, ज्यात 6 खासदारांच्या बसण्याची जागा बदलली असून शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांचा आकडा 13 इतका दाखवण्यात आलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या 9 वरून 3 वर आली आहे। 6 खासदार जे शिवसेनेसोबत आले त्यांचं मी स्वागत केलेलं आहे आणि विकास कामांसाठी त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही विकास कामांसाठी आणि आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आलेत। कारण मी जो शब्द देतो तो पाळतो, याच्यामुळे एनडीए मजबूत होती आहे। आमचं ध्येय आहे की एनडीए मजबूत करणं आणि जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला पुढे घेऊन जात आहेत त्याला अजून ताकद मिळणं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जबर धक्का बसलाय। तर विलीनीकरणाचा निर्णय हा 2/3 खासदारांना घेता येत नाही, तर कायद्यानुसार पक्षप्रमुखाला हा अधिकार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। काही कायदेतज्ञांनीही हेच सांगितलंय। आधी आमदार फुटले, पण आता मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार सुद्धा ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेले। त्यामुळे पुन्हा खासदारांचंही प्रकरण सुप्रीम कोर्टात जाईल। आधी शिवसेनेच्या फुटीचं तसंच चिन्हाची ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरूच आहे आणि त्यावरून अद्याप निकाल लागलेला नाही। प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।